चला महाराजजी, या माध्यमामधून तुम्ही आम्ही सर्व आपलं जीवन धन्य धन्य करून पूर्ण काम, अवाप्त काम, कृतार्थ आणि कृतकृत्य करण्याचा प्रयत्न करूया. चला महाराजजी, चला परत त्या नैमिषारण्यामध्ये चला की जेथील वातावरण अरुणोदयाबरोबर अत्यंत प्रसन्न झालेला आहे. चला इकडे गंगा माता, तर तिकडे गंडकी माता खळखळाट करून वाहायला लागलेल्या आहे आनंदाने. वृक्ष लतालेली रोजच्या पेक्षा आणखीन फलित पुष्पित झालेले आहेत आनंदाने. कोटे मधुर कुंडन सुरू आहे, गाय वासन करीत आहे, मूळ नृत्य करीत आहे. आणि चला अशा या अत्यंत आल्हादित नैमिषारण्यामध्ये स्नानाधिक करणे आटोपून सूत भगवान प्रवेश करते झाले. 88,000 ऋषीगण यांच्या बरोबर हजारो सिद्ध साधक ऋषी उठून अभिवादन करतात. साष्टांग दंडवत प्रणिपात सूत भगवंताच्या चरणकमलावर सर्वांनी केले. आणि चला शुभकाम तीर्थाच्या ठिकाणी देखील अशाच प्रसन्न वातावरणामध्ये शुकदेव भगवान भागवत चिंतन करीत प्रवेश करतात.
करते झाले परीक्षिती राजासमोर हजारो दिव्य भव्य अधिकारवान ऋषीगण उठून अभिवादन करतात, साष्टांग दंडवत प्रणिपात शुकदेव भगवंताच्या चरणावर सर्वांनी केले. शुकदेव भगवान स्थानापन्न झाले आणि चला पुढे जो अत्यंत दिव्य भव्य असा हा सत्संग आता याला सुरुवात झालेली आहे. चला परीक्षिती राजा सर्व स्थानापन्न झालेले आहेत आणि विचारलं केवळ हे प्रभू भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतरित झाले गोकुळामध्ये, इथपर्यंतचा विषय कालपर्यंत तुम्ही वर्णन करून सांगितला. त्यापुढे गोकुळामध्ये काय स्थिती होती, कोणता आनंद होता, तो प्रसंग मात्र कृपा करून निवेदन करून सांगा. आणि त्याला शुकदेव भगवान सांगतात केवळ ऐक परीक्षिती, ज्यावेळेला नंद बाबांनी ऐकलं की आपल्याला लालावय आपल्याला मूल झालेलं आहे, नंद बाबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण कित्येक वर्षांनी नंद बाबाच्या जीवनामध्ये हा पुत्र प्राप्तीचा आनंद जो आहे हा आला होता. चला नंद बाबा मनाने अतिशय उदार होते. नंद बाबाने लगेच शुची अलंकृत स्नान केलं, भारी भारी वस्त्र अलंकार परिधान केले, अनेक ब्राह्मण वृंदांना निमंत्रित केलं. सर्व ब्राह्मण वृंद इथे आले. त्या ब्राह्मण वृंदांकडून सुंदर अनेक देवी देवतांची पितृत्वांची सर्वांची पूजा करून घेतली. आणि या माध्यमामधून नंद बाबांनी ब्राह्मण वृंदांना जी दक्षिणा दिली, काय दिलं दक्षिणेमध्ये 2 लाख गायी दिल्या. किती लाख? महामानस केवढे उदार होते आजचे नंद बाबा. आणि त्याही अशा तशा गायी नाही, एक गाय गाईचं दूध जे आहे समजा 1000 गाईच्या दुधाचे बरोबरी करू शकत होते. एवढ्या भरपूर दूध देणाऱ्या गाई. आपण नाही देतो महाराज मंदिराला गाय दान, आपण मंदिराला गाय दान देतो, परंतु कोणते देतो जे आपल्या काहीच कामाचे नाही. परंतु ऐका, दान देतात. आम्ही मंदिरामध्ये माझे गुरुदेव तिथे राहतात, राम मंदिरामध्ये राहतात. तिथे समोर पेटी ठेवलेली आहे. ज्यावेळेला महाराज आम्ही पेटी काय म्हटलेला त्यातून पैसे काढतो, कित्येक नोटा तर त्यातल्या न चालणारच असते, काही काही करतात तर खोटेच असते. जे संसारात चालत नाही ते देवाच्या पेटीत चालते. परंतु ऐका, दान जरूर करावं जीवनात महाराज. कारण हाताची जी शान आहे, हे दान करणार तुला काम नाही का. म्हणून आज महाराज भव्य दिव्य आणि विशाल ज्ञान यज्ञाचं आयोजन झालं. आमचे कार्यकर्ते मंडळी यांनी मन मोठं केलं. एकांनी महाराज एकाने भरपूर पैसे टाकले, भरपूर मोठा वाटा आपल्याकडे घेतला. आणि ऐका, या माध्यमातून तुमची लक्ष्मी कमी होईल असं नाही. दान केल्याने महाराज लक्ष्मी वाढत असते. काही काही लोकांना वाटते की दिले 5000 झाले म्हणे आपल्या जवळचे 5000 कमी. दान
हे हजारो पटीने महाराज तुम्हाला देऊन जातात. हे मी सांगत नाही, तर आमचं शास्त्र सांगतं महाराज. सर दाखवा. धर्म बडे तो धन बडे, धर्म बडे तो धन बडे, धन बडे मन बड जा. मन बडे तो महिमा बडे, सब बढ़त बढ़त बढ़ जा. तुम्ही जर हा उदात्त धर्म केला, हे दान दिलं महाराज, तर शास्त्र सांगतं की त्याचं धन वाढतं. धर्म बढे तो धन बढे. आणि धन वाढल्यानंतर महाराज धन बढे तो मन बढे. यावर्षी ठीक आहे, तुम्ही 10,000 आवाज बरोबर करा दादा, लक्ष ठेवत चला दादा. इको थोडा कमी कर, लक्ष ठेव. इकडे काय गडबड सुरू आहे? थोडा वेळ राहू द्या, यांना थोडस स्तब्ध ठेवा बरं. अगदी समोरच स्तब्ध राहा दादा. का लग्नाला टाइम आहे, आतापासून टेळ लावू नका. अरे लग्न टाइम आहे, 5:30 वाजता लग्न आहे दादा. ठेवून द्या थोडस. इथली गडबड थोडीशी कमी करा. काय दादा नो दारू पिता, सत्यानाश करून राहिले जीवनाचं. हा, पहिल्या दिवस पासून सांगू राहिले दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. एवढ्याले पैसे कमवते, एवढे परिश्रम करते, सारं गमवते. भागवतात पासून महाराज पुण्यवान व्हायचं कसं होईल दादा? इकडं पहा माझ्याकडे. पीठ जाऊ नका. हो, हात जोडून विनंती आहे, तुमचं जीवन चांगलं हो अशी कान्हाच्या चरणी मी प्रार्थना करते. सोडा दादा, एवढे परिश्रम करतात ते काय पितात की ज्याने शरीर खराब होतं, ज्याने संपत्तीहीन होते. आणि गडबड करू नका का? ठीक आहे, चला. मला तर असं वाटतंय की एक सप्ताह स्पेशल अजून ठेवा याच्यासाठी. उद्याची समाप्ती झाली का दुसरा आपला सप्ताह सुरू होईल. कोणता? दारू पिणं वाढवणं, व्यसनमुक्ती सप्ताह. काय कोणाला कशाची नशा, कोणाला कशाची नशा, कोणाला कशाची नशा, कोणाला कशाचं काय. ते काय म्हणतात ना, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन. नाही काय कोणाचा कसा थाट असते, कोणाचा कसा थाट असते. एकटीने आता आठवलं म्हणून सांगून देते. निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये की मी खेड्यातली काय बाई होती, आता वेळ नाही तरी पण सांगून देतो. सदस्य झाली ग्रामपंचायतची. जशी सदस्य झाली महाराज, गावातून निघाली की थाटात चालायची. तिला असं वाटे की मी मुख्यमंत्री झाली की पंतप्रधान झाली की राष्ट्रपती, अशीच चालायची. एक दिवस अशीच निघाली घरून. पाय लांब करून बसू नका. थोडेसे दुखले, आवाज येते बरोबर, थोडे दुखले तर थोडं समोर करून परत मागं घेत चला. कारण पाय लांब करून बसलं तर पुढच्या जन्मामध्ये साप बनावं लागते. तुम्हाला माहित नाही म्हणून का? हो, जर मला दिसल्यानंतरही मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर त्या पापाची वाटेकरी मी बनेल म्हणून. ठीक आहे, चप्पल घालू नये, पाय पसरून बसू नये, आल्याबरोबर बडबड करू नये. बडबड करणाऱ्या बाया बेडूक बनते पुढच्या जन्मामध्ये. बेडूक बनण्याचं आहे का तुम्हाला? म्हणते पाऊस येते तर काय कसे करते ते नाही. कृष्णासारखा आवाज आणतात नाही, त्यांचा सुंदर आवाज आहे. हे सगळे यांच्यावरच आणते. पान खाऊ नये, सुपारी खाऊन बसू नये, खर्रा खाऊन बसू नये. हे नियम आहे महाराज श्रोत्यांचे.
अशीच निघाली ही गावातून. नवीन नवीनच सदस्य झाली होती, चालले होते घाटामध्ये. अशी मागून एक लहानसा मुलगा जो सायकल शिकून आला होता. तो सायकलवर बसलेला होता. त्याला काही बरोबर ब्रेक लावता येत नव्हते, काही करत नव्हते, शिकत होता. ही बाई दिसल्याबरोबर तो आवाज द्यायला लागला, म्हणे बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. हिने पाहिलं, म्हणे हाय एवढूसच म्हणे, मी ग्रामपंचायतचे सदस्य, मला बाजूला व्हा म्हणत आहे म्हणे. एवढी याची हिंमत नाही बाई, जा म्हणे. चालले आपले ताटात. तो म्हणा बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. म्हणे अशी कशी बाजूला होईल मी, ग्रामपंचायतची सदस्य मी, मला बाजूला हो म्हणत आहे. झालं महाराज, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा म्हणता म्हणता आणि सायकल तिच्या अंगावर पडली. हे पडली त्याच्या अंगावर सायकल, तिकडे महाराज मुलगा पडला. अशी लाल गुंद झाली रागाने. ग्रामपंचायतची सदस्य महाराज पडली. तिला असा अपमान वाटला की विचारू नका, डायरेक्ट कोर्टातच केस नेली. झालं, कोर्टातून महाराज वकिलाकडून समज काय म्हटलेलं आहे, यांना नोटीस आली या मुलाच्या बाबाला की तुम्हाला हजर राहावं लागेल. यांनी चौकशी केलं, काय झालं, सर्व प्रकार लक्षात आला त्या मुलाच्या वडिलाच्या. हुशार होते महाराज ते, त्याने असा वकील केला. असा हुशार होता का त्याच्यासारखा, तोच हुशार होता. झालं, वकील घरी आला. कोर्टात जायच्या आधी त्या मुलाला सर्व विचारलं. त्या मुलाने सर्व सांगितलं. म्हणे ठीक आहे, इथपर्यंत तुझं बरोबर आहे, परंतु आता तुला कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे. आणि त्या बाईकडला म्हणे वकील तुला प्रश्न करायला येईल, तुला फक्त एकच काम करायचं. म्हणे काय करायचं, बोलायचं नाही म्हणे. किती प्रश्न विचारे ना, अजिबात बोलायचं नाही. मुलगा हुशार होता. म्हणे हो वकील साहेब, मी अजिबात बोलणार नाही. झालं, महाराजाचे वडील वकील हे तिघही निघाले. तिकडे ग्रामपंचायतचे सदस्य पहिलेच तयार होते. झालं, कटघर मध्ये इकडे सदस्य आहे, इकडे हा मुलगा आहे. उठला वकील सदस्य, ग्रामपंचायतच्या सदस्य ज्या होत्या त्या बाई, तिचा वकील आला या मुलाजवळ. म्हणे काय ग्रामपंचायतच्या ह्या सदस्या, ग्रामपंचायतच्या त्यांच्या अंगावर तू सायकल नेली, त्यांना पाळलं. हा एक नाही दोन नाही. म्हणे सांग पाळलं की नाही तू. एक नाही दोन नाही. म्हणे अरे बोल, तू नेली नाही यांच्या अंगावर सायकल. अजिबात नाही. मग या मुलाचा वकील उठला. त्या वकिलाला म्हणायला लागला, काय म्हणे वकील साहेब, कोणाला तुम्ही प्रश्न करू राहिले. अरे त्या मुलाला बोलताच नाही येत ना म्हणे, अजिबात मुका आहे ना तो. जसं म्हटलं महाराज या वकिलाने, तशी ही ग्रामपंचायतची सदस्य म्हणायला लागली. म्हणे नाही जज साहेब, हा मुलगा मुका नाही आहे म्हणे. ज्यावेळेला मी चालली होती ना, तर हा चांगला आवाज देत होता म्हणे मला, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. जज म्हणे मग पुन्हा तर खास तुमचा आहे, तुम्हाला त्याने म्हटलं होतं ना बाजूला व्हा म्हणून, तुम्ही बाजूला झाला. कोणाचा थाट कसा असेल मला सांगायचं आहे. कोण कोणत्या थाटात राहील महाराज काही सांगता येत नाही. चला तर जीवन चांगले जगा महाराज. असो तर मी हे सांगत होते की बाबांनी महाराज 2 लाख गाई दिल्या, भरपूर दूध देणारे. एवढंच नाही तर प्रत्येक गायीचे शिंग हे सुवर्णाच्या पत्रांनी काय केले होते, मंडित केले होते. इथेच थांबले नाही आमचे बाबा, 7 तिळाचे पर्वत बनलेले आणि त्यावर सोन्याचं वस्त्र झाकून ब्राह्मण वृंदांना दान केलं. एवढंच नाही महाराज, जे नंद बाबाकडे यायचे, जे मागायचे ते दोनही हाताने लुटून द्यायला लागले. एवढे उदार होते आमचे नंद बाबा. काय आनंद असेल आमच्या नंद बाबाचा. चला इकडे गोपांना माहिती झाली की नंद बाबा आणि यशोदा माता यांना लालाबाई
ज्यावेळेला ही आनंदाची बातमी ऐकली, एवढे आनंदित झाले की महाराज आनंदामध्ये एकमेकाच्या अंगावर दहीदूध शिंपडायला लागले. एवढं दहीदूध शिंपडलं तेवढं की गोकुळामध्ये महाराज गल्ली दही दुधाच्या दुधड्या भरून मध्ये व्हायला लागल्या. एवढं दहीदूध शिंपडलं. काय आनंद असेल महाराज त्या गोपांचा. चला, इकडे सर्व गोप घरी आले. सुंदर त्यांनी स्नान केलं, भारी भारी वस्त्र अलंकार परिधान केले. इकडे गोपिकांना माहिती झाली नंदबाबा आणि यशोदा माता यांना लाला भय. गोपिकांच्या आनंदाला देखील महाराज पारावार राहिला नाही. गोपिका देखील सुंदर भारी भारी वस्त्र अलंकाराने अत्यंत सुसज्जित झाल्या. हातामध्ये आरतीचे ताट घेतले. गोपाळ गोप आणि गोपिका सर्वच्या सर्व निघाल्या महाराज नंदबाबाच्या राजवाड्याकडे. आल्या नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये आणि आता सुंदर महाराज नंदबाबा आणि यशोदा आईला लाला झाला म्हणून बधाई द्यायला लागली. बाजे रे बधाई मैया तुझे अंगना. बाजे रे बधाई मैया तुझे अंगना. बाजे रे बधाई मैया तुझे अंगना. बाजे रे बधाई मैया तुझे अंगना.
नंद बाबा को गान करत आहे. नंद बाबाच्या इथे ज्यावेळेला हे बधाई देण्याकरता आले त्यावेळेचा प्रसंग नंद बाबाच्या इथे कसा सुरू होता. संत महात्मे या पदामध्ये त्याचं वर्णन करतात की ब्राह्मण वेदांचं पठण करीत होते आणि नंद बाबाच्या सौभाग्याचं महाराज गान करीत होते. चला सुंदर महाराज लहान लहान जे गोपाळ आहे आनंदामध्ये नाचायला लागले. नाचून नाचून एकच धूम ठोकली नंद बाबाच्या या राजवाड्यामध्ये. आणि आता गोपिका मंगला आरतीचे ताट घेऊन जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा आईने सुंदर पाण्यात टाकलेलं होतं अतिशय सुंदर सजून तिथे आलेले आहे. आणि जसंही त्या भगवंताला पाहिलं त्या अद्भुत रूप पाहिलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं तर एकमेकीशी चर्चा करायला लागले. म्हणजे का ग जीवनामध्ये अनेक मुलं जन्माला आलेले आम्ही पाहिले परंतु एवढं अद्भुत सौंदर्यवान बाळ आजपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहिलं नाही. केवढं सुंदर बाळ आहे ग हे सुंदर गोपाल. सुंदर गोपाल पुरवन नयन विशालम दुःखहरा वृंदावन जयदम आनंद करदम परमानंदम जननीधरम यांची तक्रार हीच होती की रामभक्त म्हणत होते की श्रीरामचंद्र प्रभू अत्यंत सौंदर्यवान होते तर कृष्ण भक्त म्हणत होते की आमचे कृष्ण सुंदर होते. दोघांची ही तक्रार होती. म्हणजे हे महात्मा आम्हाला सांगा की राम सुंदर आहे की कृष्ण सुंदर आहे. राम सुंदर होते की कृष्ण सुंदर होते. त्यावेळेला महात्म्यांनी सांगितलं की म्हणे राम सुंदर आहे. आता वृंदावनामध्ये रामाला सुंदर म्हणणं म्हणजे महाराज मार खायची पाळी आहे. आणि राम सुंदर आहे मी पूर्ण ऐकून घ्या पूर्ण वाक्य ऐकून घ्या. राम सुंदर आहे परंतु ते स्वरूपाने उदासीन आहे आणि कृष्ण सुंदर आहे परंतु कृष्णाचं रूप कृष्णाचं स्वरूप अत्यंत मधुर अत्यंत गोड आहे. आणि म्हणून त्या गोड अशा स्वरूपाचं वर्णन गोपिका महाराज या पदामध्ये अतिशय सुंदर वर्णन करतात की ज्या म्हणतात एकमेकीशी चर्चा करतात की म्हणे आपण पाहलं याचे ओठ केवढं सुंदर आहे अधरम मधुरम नुसतेच सुंदर नाही तर गोड आहे. मधुर या शब्दाचा अर्थ गोड आहे. दुसरी म्हणायला लागली म्हणे अगं याचे ओठ सुंदर नाही याचा
केवढे सुंदर आहे, ज्याला कमल नयन म्हटलेलं आहे महाराज, केवढं मधुर आहे नयन मधुर. आणि सौती म्हणायला लागली म्हणे अगं ज्यावेळेला या चर्चा करीत होत्या आणि भगवंताने महाराज ही चर्चा ऐकली, थोडं स्मित हास्य केलं, सौतीचं लक्ष गेलं म्हणे अगं याचं हस्त केवढं सुंदर आहे, केवढं मधुर आहे. सुंदर वर्णन करतात महाराज गोपिकांच्या या भावाचं या पदामध्ये. गोपिका त्या मधुर स्वरूपाचं वर्णन करून अत्यंत अत्यंत महाराजजी आनंदित झालेले आहे, प्रसन्न झाल्या भगवंताला पाहून. आणि आज मंगल आरतीने भगवंताला ओवाळलं. आणि काय अधिकार होता महाराज गोपिकांचा की आज भगवंताला आशीर्वाद द्यायला लागले. यशोदा आईला म्हणायला लागल्या, यशोदा आई अगं आई ता आशिष प्रत्युंजाना स्थिरम पाहिती बालके, तुझं हे बाळ आहे ना हे युगानुयुग जगो ग, हा आशीर्वाद दिला. आणि सर्व गोप गोपिका गोपाळ अत्यंत प्रसन्न होऊन आपापल्या घराला निघून गेले. चला आता महाराज या पृथ्वी तलावरच नाही तर त्रैलोक्यामध्ये वाऱ्याप्रमाणे एकच बातमी पसरली. म्हणे अहो ऐका, हो ऐका. म्हणे काय ऐकायचं? म्हणे तयो रैक्यम परब्रह्म कृष्ण इत्यो विधी येते. साक्षात परब्रह्म जे आहे ते गोकुळामध्ये कृष्ण रूपामध्ये अवतरित झालेलं आहे. पाहता 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 ही बातमी महाराज कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या कानावर गेलेली आहे. म्हणे ओहो माझे स्वामी सगुण साकार झाले, हे तर कित्येक युगानंतर सुंदर भगवंताच्या दर्शनात आज योग आलेला आहे, हे तर कित्येक युगानंतर घडलेला. म्हणून ही संधी आपण सोडू नये. म्हणून महाराज भगवान शंकर देखील अत्यंत प्रसन्न झाले. निघाले कैलास पर्वतावरून आले महाराज गोकुळामध्ये आणि प्रत्येक दारावर अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन आवाज
आई माहिती त्यांनी संपूर्ण अंगावर भस्म लावलेला आहे. भस्म अंगा विभूती गलेहुंड मला शेष नाग लिपटायो माधो तिलक भालचंद्रमा घर घर अलख जगायो. आणि आई माहितीये संपूर्ण अंगाला साप लपेटलेला आहे त्यांनी साप. एवढंच नाही तर संपूर्ण अंगाला भस्म लावलेलं आहे. परंतु एक गोष्ट त्यांच्या ठिकाणी फार सुंदर दिसली मला. त्यांच्या माथावर जो चंद्रमा धारण केलेला आहे त्यांनी, त्यामुळे ते अत्यंत शोभायमान दिसत आहे. सुंदर वर्णन करतात संत महात्मा. चला यशोदा तेरे बाला जोगी बाला जोगी यशोदा तेरी बाला मुख्य दारावर आलेले आहे आई. आणि या बालयोगींना पाहलं संपूर्ण अंगाला साप लपेटलेले आहे, अंगाला भस्म लावलेला आहे. लगेच यशोदा आई म्हणायला लागल्या की म्हणे बाबाजी ही भिक्षा घ्या आणि लगेच मात्र इथून परत जा, कारण आता माझ्या इथे बाळ जन्माला आलेला आहे. त्याने जर तुम्हाला पाहिलं तर ते घाबरून जाईल. त्यावेळेला बाबाजी म्हणायला लागले म्हणे हे यशोदा आई ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ये कंचन माला, अपने बालक का दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आया. म्हणे आई अगं हे तुझे हिरे माणिक मोती मला नको, मला तर फक्त तुझ्या बाळाचं दर्शन करायचं आहे. आई माझ्यावर कृपा कर, फक्त एकदा तुझ्या बाळाचं दर्शन करून दे. म्हणे बाबाजी या जन्मामध्ये शक्य नाही म्हणे ते. तुम्ही कसे ते संपूर्ण अंगाला साप लपेटलेले आहे, भस्म धारण केलेले आहे आणि मी बाळाला तुमच्याजवळ आले, हे शक्य नाही म्हणे या जन्मामध्ये. ही भिक्षा घ्या लवकर इथून चालले जा. बाबाचे आग्रह करत आहे. परंतु महाराज आई काही केल्या भगवंताला इथे आणण्याकरता तयार नाहीये. थोडं हळू. त्यावेळेला महाराज सुप्रीम कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये निकाल आला. काय म्हटलेला आहे, निकाल लागत नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये
बाबाजीचं काहीच जमलं नाही. त्यावेळेला आता बाबाजींनी मनोमन सुप्रीम कोर्ट रूपी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनवणी केली. म्हणे प्रभू एवढ्या लांबून मी आलो, एवढ्या लांबून आलो, पूर्ण आलो मी का दुःख झाले दारुण, या वयात सवारी होते भेटे तुम्हा बाई अरे एवढ्या लागून आलो, कैलास पर्वतावरून आलो म्हणे बाबाचं तुमचं दर्शन करण्याकरता. आणि ऐका, आई तर काही केला तुम्हाला इथपर्यंत आणण्याकरता तयार नाही होत आहे. आता तुम्हीच न्याय करा आणि मला मात्र दर्शन द्या. चला सुप्रीम कोर्ट रूपी भगवंतापर्यंत महाराज ही बातमी पोहोचली आणि आमचे प्रभू न्याय देणारे आहे. आणि म्हणून महाराज चला न्याय देण्याकरता, दर्शन देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा जोरात रडायला लागले. एवढे रडायला लागले, एवढे रडायला लागले, एवढे रडायला लागले महाराज की कितीतरी आतील महारामधील आवाज मुख्यद्वारापर्यंत यायला लागला. गोपिका म्हणायला लागल्या, म्हणे आई अगं हा तर कानाचा आवाज दिसतो तो रडताय वाटते. यशोदा आईने महाराज लगेच ते पात्र खाली ठेवलं आणि धावलं महाराज आतमध्ये आलं पाण्याजवळ. आणि ज्यावेळेला पाहिलं तर भगवंत महाराज जोरात रडत होते. नाना परी समजावी ते यशोदा आईने घेतलं, हलवायला लागले हातात परीला राहायची आली. महाराज भगवंत भरपूर प्रयत्न केले, कोणत्याही प्रयत्नात बसले. त्यावेळेला गोपिका म्हणायला लागली, तुला एक सांगू, कान्हा जन्माला आला तेव्हापासून एवढा तरी रडला का? नाही, कधीच रडला. मला तर असं वाटतंय की आपल्या कानाला भूताने झपाटलं असेल. यशोदा आई माझा हात घोटाळत म्हणे हो का असं होत असते. म्हणे हो, मग असं झालं काय करावं लागते? म्हणे आई मांत्रिकाला बोलावं लागते. मांत्रिकाला मंत्र म्हणतो त्यावेळेला ते भूत निघून जाते. आपल्या गोकुळामध्ये कोणता मांत्रिक आहे? म्हणे गोकुळामध्ये जाऊ द्या, आपल्या राजवाड्याच्या मुख्य महालावर, मुख्य राजद्वारावर जे योगी आलेले आहेत ना, मला असं वाटतं की ते भूतनाथ आहे, त्यांना भूत काढता येत असेल. यशोदाई म्हणायला लागत, विचारून घ्या बरं त्यांना भूत काढता येते का? धावल्या महाराज काही गोपिका आल्या मुख्यद्वाराजवळ. विचारलं बाबाजीला, म्हणे बाबाजी तुम्हाला भूत वगैरे काढता येते का? बाबाजी म्हणे ते तर माझ्या डाव्या हातात आहे, एका मिनिटामध्ये भूत काढता येते. म्हणे असं? परत धावल्या गोपिका आल्या यशोदा आईजवळ. म्हणे यशोदा आई त्यांना की मी भूत काढता येते म्हणते आणि ते सांगत होते आम्हाला की मी राहतो कुठे? श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा सीता भस्म लेप सर्वपिंड करोति परिकरा अमंगल्यं शिवं तव भवत्रामैव मंगलम् तथापि स्मरतुना वरद परमं मंगलमसि. स्मशानावर राहतात म्हणे असं. पण म्हणे आई लवकर म्हणे भेटले आहे, माझ्या कानाने जर पाहिलं तर मला घाबरून जाईल ना. म्हणे आई काही होत नाही, इथे रडून रडून लाल गुंड झालेला आहे म्हणे काना. लवकर घेऊन चल. हृदयाशी लावलं कानाला. आला महाराज मुख्यद्वारावर. बाबाजीला सांगितलं, म्हणे बाबाजी तिथून मंत्र म्हणा, तुम्हाला भूत काढता येते ना? म्हणे हो. मला तिथून मंत्र, तिथून नाही जमत म्हणे, चाललो म्हणे मी नाही तर. जोपर्यंत आई माझ्या हातात तुझ्या बाळाला देशील नाही ना, आणि हातात घेतल्यानंतर जोपर्यंत
अंतःकरण करून बाबाजीच्या हातामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला महाराज दिलं. भगवंताला हातामध्ये घेतलं आणि ते अद्भुत रूप पाहिलं भगवंताचं. तन्मय झाले भगवान शंकर, अत्यंत आनंदित झाले. कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम मनोमन महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला केले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घेतलं कोटी कोटी मनोमन प्रणाम भगवान शंकराला केलेले आहे. कारण परस्परांची इष्टदैवत आहे. आज भाव विभोर झाले भगवंताच्या दर्शनामुळे आणि ब्रह्मानंदामध्ये भगवान शंकर नाचायला लागले. नाचता 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 महाराज समाधी लागायला लागली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणायला लागले, म्हणे बाबाजी हे तुम्ही काय करून राहिले? तुम्हाला समाधी लागायला लागली आहे आणि तुम्हाला एकदा समाधी लागली तर हजारो युगपर्यंत तुमची समाधी उतरत नाही. स्वतःला सांभाळा. हा संदेश महाराज भगवान शंकराला समजला. परंतु कोटी कोटी मनोमन प्रणाम केले, अत्यंत आनंदित झाले. भगवान इकडे चूप बसले. यशोदा आईने पटकन आपल्या जवळ घेऊन घेतलं भगवंताला आणि त्याला अत्यंत आनंदित होऊन भगवंताचा जय जयकार करीत शृंगी नाच वाजवित भगवान शंकर नंद बाबाच्या राजवाड्याला परिक्रमा करीत कैलास पर्वताकडे निघून जातात. चला यशोदा तेरे मारा जोगी मारा जोगिया यशोदा तेरे लारे ओ मैया तेरे लारे मारा जोगिया भगवान शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस पासून गोकुळामध्ये अवतरित झाले. ऐका महाराज, काय वातावरण होतं गोकुळामधलं. लक्ष्मी मातेचं खेळण्याचं क्रीडांगण हे गोकुळ बनलं होतं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास विटाला. अत्यंत आनंदित वातावरण. अनेक देवी देवता नाना प्रकारचे रूप बदलून भगवंताचं दर्शन करण्याकरता येत होते. ऋषी मुनींचे मेळावे भगवंताचं दर्शन करण्याकरता येत होते. अत्यंत आनंदित वातावरण. इकडे रोहिणी मातेला बलराम दादा झालेले आहे. नंतर सुंदर गर्गाचार्यांकडून नामकरण विधी झालेला आहे आणि त्यानंतर अनेक भेटवस्तू रोहिणी माता आणि यशोदा मातेला गोपिकांनी दिलेल्या आहे. चला आता मात्र नंद बाबांनी काही गोपांवर गोकुळाची रक्षा सोपवली आणि काही गोपांना आपल्या बरोबर घेतलं सोबत. गाड्या झोपल्या आणि सांगितलं की कंस हा आपला राजा आहे. वार्षिक कर चुकविण्याकरता आपल्याला जायचं आहे. अत्यंत वेगाने गाड्या निघाल्या. मथुरा नगरीमध्ये आल्या. कंसाला कर दिला. वसुदेव बाबा आणि देवकी मातेची भेट घेतली कारागृहामध्ये. वसुदेव बाबांचं ते दुःख पाहून नंद बाबा महाराज अत्यंत दुःखी झाले.
म्हणे हा कंस केवढा अत्याचारी आहे, भगवंत कधी कृपा करेल आणि यांच्या अत्याचारामधून कधी मात्र तुम्हाला मुक्त करेल. परंतु वसुदेव बाबांनी महाराज आपलं दुःख नंद बाबाजवळ व्यक्त केलं नाही. ते तर नंद बाबाच्या आनंदात महाराज सहभागी झाले. म्हणे नंद बाबा, मी असं ऐकलेलं आहे की तुम्हाला लाला बोलो, तुम्हाला बाळ झालेला आहे कित्येक काळानंतर. म्हणतात महाराज की ज्या वेळेला आमचे कान्हा झाले होते ना यशोदा आईला, त्यावेळेला यशोदा आईचं वय 60 वर्ष होतं. कुठे कुठे 80 वर्ष सांगितलेलं आहे. काय आनंद असेल महाराज त्यांचा. नंतर महाराज चौकशी केली वसुदेव बाबांनी, रोहिणी कशी आहे, बलराम कसा आहे, आणि नंतर सांगितलं. म्हणे नंद बाबा, आता एक काम करा, तुम्ही जास्त वेळ इथे थांबू नका, कारण कंसाला असं वाटत आहे की हो ना हो तुम्हाला जे मूल झालेलं आहे तोच मात्र त्याला मारणारा शत्रू आहे, म्हणून तो काहीतरी उत्पात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही आता इथून लवकर निघून जा. हे नंदबाबांनी ऐकलं. परत गाड्या झोपल्या आणि महाराज अत्यंत वेगाने निघालेले. चला इकडे झालं काय, महाराज कंसाने पुतणीला बोलविलं. पुतना माहित आहे का कशी होती, माहित आहे का? आपण तर पाहिली नाही, पण ग्रंथामध्ये वर्णन आहे. तिचं शरीर जे आहे 6 कोस लांब आणि 6 कोस रुंद होतं म्हणतात महाराज. तिचे डोळे जे आहे ना विहिरीसारखे होते असं म्हणतात. तिचं मुख जे आहे ना ते गुफेप्रमाणे होतं असं म्हणतात. चला अशी ही पुतना आली. कोणतं आसन आसन महाराज तिला बसायला, मी तर विचारच करतो. सिंहासन दिलं बसायला पुतना मावशीला कंसाने. अरे काय कंसा, बऱ्याच दिवसांनी तू बोलवलं मला, तुझं निमंत्रण आलं म्हणून मी आली, कशी काय आठवण केली. म्हणे हे मावशी ऐक, तुला माहिती आहे की आकाशवाणी झाली होती की वसुदेवाचा 8वा पुत्र मला मारणार आहे, आणि त्या योगमायेने सांगितलं होतं की तुला मारणारा जन्माला आलेला आहे. मला असं वाटते हो ना हो त्या नंदाचाच जो बाळ आहे, जे मूल आहे, तोच मला मारणारा असला पाहिजे, माझा शत्रू असला पाहिजे. मग कंसा काय करायचं ते फक्त सांग. म्हणजे बस काहीच करायचं नाही मावशी, त्या नंदाच्या मुलाला मारून यायचं आहे आणि या 4 दिवसामध्ये जे जे काही मुलं जन्माला आले असतात सर्वांना मारून टाकणार. पुतना या शब्दाचा अर्थ महाराज काय सांगितलेला आहे, पुतान अपि नयती इति पुतना, जी मुळामध्ये पवित्र नाही तिला पुतना म्हटलेली आहे, जी अविद्या आहे तिला पुतना म्हटलेली आहे. एक तिचं नाव रुधिराशना देखील आहे, जी लहान मुलांचं रक्त पित होती. म्हणे बा दादा ऐक, म्हणे कंसा, दादा नाही म्हटलं, कंसा ऐक, म्हणे आता मी जाते ना, आता तुला निरोप येईल म्हणे की त्या नंदाचं मूल जिवंत नाही आहे. चला आली महाराज पुतना घरी. विचार करायला लागली की अशा जर रूपात आपण गेलो तर गोकुळामध्ये काही आपल्याला प्रवेश मिळणार नाही. म्हणून महाराज त्यावेळेचे राक्षस फार मायावी होते. बरं झालं आपल्याला तशी माया येत नाही. तशी जर माया आली असते आपल्याला करता, बायांनी रोज, महिला मंडळींचं रोज रूप बदलवले असते नाही का, कारण सुंदर दिसा वाटते. अशी सुंदर बनली पुतना, अशी सुंदर बनली की जणू दुसरी लक्ष्मी माता दिसत होती. हातामध्ये कमळाचं फुल घेतलं, निघाली पुतना, आली गोकुळामध्ये आणि आवाज देत चालली आणि नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये आली. नंदाची आदरा नामा मने आली, नंदाची आदरा नामा मने आली, नंदाची आदरा
काळी फणी व मैना काळी कोतमणी घे. नाही का? आवाज दे. सर्वच्या सर्व गोकुळवासी महाराज आपापल्या घराच्या बाहेर निघाले. पाहायला लागले म्हणे बाप्पा बाई तर फारच सुंदर दिसते. संपूर्ण गोकुळवासी चर्चा करायला लागले. म्हणे ऐका आपला जो कान्हा आहे ना म्हणतात की साक्षात भगवान विष्णू आहे म्हणून त्यांच्या दर्शनाला लक्ष्मी माता आल्या असेल. कोणीच अडवलं नाही महाराजाला. आणि चला महाराज आली नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये. आवाज दिला यशोदाईला. म्हणे अगे यशोदा. यशोदाईने नुकतंच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाळण्यात टाकलं होतं. सुंदर महाराज झोके देत होत्या. यशोदाईने वाकून पाहिलं. म्हणे बाप्पा बाई तर फारच सुंदर दिसू राहिली. म्हणे अगं यशोदा मला नाही ओळखलं तू. म्हणे बाई तू कोण आहे का. मला नाही ओळखलं तू मला. म्हणे नाही अगं मी तुझ्या मावशीच्या 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 मावशीची मावस आहे म्हणे. यशोदाई म्हणे एवढं कुणाच्या लक्षात राहील. बरं ठीक आहे म्हणे बाई आली तर ये म्हणे आता. सुंदर महाराज आईने स्वागत केलं. चंदनाच्या पाटावर बसलेलं. गोपिकांना सांगितलं की म्हणे असं वाटते की काही जणू लक्ष्मीच आहे दुसरी. कुणीतरी देवी मात्र ही असली पाहिजे. चला चला म्हणे थोडं आत स्वयंपाक घरामध्ये काही खाणं पिणं करता यांच्याकरता आपण आणू. चला आईने पाळण्याची दोरी सोडून दिली आणि गोपिकांना घेऊन स्वयंपाक घरात निघून गेलो. हीच संधी पुतना मावशीला भेटली. महाराज लगेच उठली. भगवंत सुंदर हातपाय हलवत महाराज खेळत होते. जसं ही पुतणीने वागून पाहिलं भगवंतांनी कट्ट डोळे मिटून गेले. पुतना मावशी हसायला लागली. अजून तर म्हणे यांनी माझं ओरिजिनल रूप पाहिलंच नाही. एवढं सुंदर रूप घेऊन आली म्हणे मी तरी हा भिऊ राहिला. परंतु ऐका महाराज भगवंतांनी डोळे का मिटले याचे अनेक कारण संत महात्म्यांनी वर्णन करून सांगितले. कोणी संत सांगायला लागले की भगवंतांनी डोळे याकरता मिटले पुतना मावशीला पाहून की दुष्टांकडे पाहायचं नाही म्हणे. खरं जे आहे दुष्ट जे आहे त्यांच्याकडे पाहायचं नाही म्हणून डोळे मिटून घेतले भगवंतांनी. दुसरे संत म्हणायला लागले म्हणे नाही नाही हो तसं नाही आहे. भगवंतांनी याकरता डोळे मिटले की ही पुतना मावशी आपल्या दुधामध्ये विष घालून आली होती भगवंताला पाजण्याकरता भगवंताला मारण्याकरता. भगवंतांनी जाणलं की हे विष तर जाऊन आले दुधाला परंतु या निमित्ताने मला दूध देखील पाजणार आहे. असं तिने त्या जन्मामध्ये कोणतं पुण्य केलं की आज मला दूध पाजण्याचं सौभाग्य या पुतनेला प्राप्त होत आहे. तिसरे महात्मा म्हणायला लागले म्हणे नाही नाही हो तसं नाहीये. याचं कारण काही वेगळंच आहे. म्हणे कसं. भगवंतानी म्हणे याकरता डोळे लावले. भगवान शंकराला आवाज दिला. भगवंतानी आराधना केली भगवान शंकराची. म्हणे अहो बाबाजी बोले बाबाजी ही तर पुतना मावशी आपल्या दुधामध्ये विष घालून आली मला पाजायला आणि मी तर या गोकुळामध्ये दही दूध तुपलून पिण्याकरता आलो. एक काम करा बाबाजी तुम्ही इथे या तुम्ही विष प्या मी दूध पितो म्हणे. याकरता भगवंतांनी डोळे मिटले. अनेक अनेक महाराज सुंदर कारण भगवंतांनी डोळे का मिटले पुतना मावशीला पाहून फार सुंदर कारण सांगितलं. चला इकडे महाराज उचललं पुतना मावशीने भगवंताला पाळण्यातून काढलं पाटावर बसले आणि महाराज दुधाला लावलं. भगवंत दूध प्यायला लागले. दूध पिता पिता महाराज भयंकर विष हिने दुधाला लावून आणलं होतं कालकूट विष प्यायला लागलं. तिला वाटलं झालं म्हणे आता झालं म्हणे एका मिनिटाचं सोप्या. परंतु भगवंत महाराज त्यापुढे तिचं रक्त खेचायला लागले आणि रक्त प्यायला लागले. आता तिचं लक्षात आलं अरे आता साधारण नाही. रक्त पिता पिता आता प्राण ओढायला लागले आणि जसे प्राण ओढायला लागले आता महाराज एकदम तळमळायला लागले. कृष्णा सोड 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 सोड. जसे भगवंत प्राण ओढायला लागले
गोपी होती महाराज, थोडंसं आठवलं म्हणून सांगते. नदीवर गेली, यमुनेवर, आणि ते यमुनेचं रूप पाहिलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं एकदम स्वरूप आठवलं. त्यातच महाराज तल्लीन झाले. पाणी भरायचं राहिलं, तिथंच थांबून गेली. किती वेळाने महाराज ते शुद्धीवर आले. नंतर कसं तरी पाणी भरलं आणि निघाली तर भगवंताच्या बासुरीचा आवाज हिला यायला लागला. त्यातच मोहित झाली, तिथेच बसून राहिली गंगे यमुनेच्या तीरावर. कित्येक महाराज काय म्हटलेलं आहे, भरपूर वेळानंतर हे शुद्धीवर आली. म्हणजे काही नाही, या कानानं म्हणे आता आपलं सारं जीवन खराब करून टाकलं. कधीची पाणी भरण्याकरता आली, आता घरी जर मी गेली तर सासू मला काय म्हणेल, ननद काय म्हणेल की तो भेटला असेल कुठे. याच्यामुळं म्हणे सारं माझं जीवन संकट पूर्ण झालं. आता काही हे परवडत नाही म्हणे, माझा संसार खराब होऊन जाईल. बसले महाराज यमुनेच्या तीरावर, योगासन लावलं, पद्मासन लावलं, कुंभकरेचक करायला लागले. माहित आहे ना, आता रामदेव बाबा करते ते कुंभकरेचक प्राणायाम करायला लागला. तेवढ्या देवर्षी नारायण आले, काय करून राहिले, योगा करून राहिले, प्राणायाम करून राहिले. कशासाठी म्हणे, तो आत बसलेला आहे हृदयामध्ये, त्याला बाहेर काढण्यासाठी. परंतु काही केल्यामुळे तो बाहेर निघतच नाही. याने माझं सारं जीवन संकट पूर्ण बनवून टाकलं म्हणे. देवर्षी नारद महाराज आश्चर्यचकित झाले. म्हणे अरे, मोठमोठे जपी तपी संन्यासी त्या भगवंताला हृदयातले विकार नष्ट करून आपल्या हृदयामध्ये स्थित करण्याचा प्रयत्न करते. आणि ही गोपी कशी आहे म्हणे, की तो आत बसलेला जो आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. भगवंताचे पावणे हिला सोडत नाहीये, नाही का. बंसी का बजाना तू छोड दे, फार सुंदर पद आहे. ज्यावेळेला बासुरीचा नाद येत होता, विनवणी केली होती देवी, तर महाराज अशा प्रकारे कृष्णा सोड सोड, हा कृष्णा, लक्ष द्या इकडे. पुन्हा महाराज आवाज देत चालली, कृष्णा सोड 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 सोड. म्हणे मावशी मी सोडत नाही. आणि आवाज देत महाराज भयंकर पुतला 6 कोस लांब वृत्ताचं शरीर प्रकट केलेली धावत चाललेले आहे. सर्व गोकुळवासी म्हणून चाललेले आहे. आणि शेवटी महाराज गोकुळाच्या बाहेर गेल्यानंतर प्राण घेतले पुतनेचे आणि पुतनागत प्राण झाले. भगवंत अजूनही दूध पीत होते महाराज. सगळ्याच्या सगळ्या गोपिका आल्या आणि चला गोपिका येऊन महाराज लगेच भगवंताला उचलून घेतलं. गोपाळ आले, गोप आले. बापरे म्हणे, काय मोठं संकट होतात ना. भगवंत घाबरले असं म्हणून कान फुटले, भगवंताचे फोका मारल्या. गाईला आणलं शेट्टीनं, महाराज दूध काढली. फार सुंदर सुंदर प्रसंग आहे. शेणाच्या तक्त्या लावल्या भगवंताच्या अंगावर. घाबरले असेल, दृष्ट लागले असं, फार भाव वेगळा होता. यशोदाई आल्या, ते भयंकर पूतना पाहून महाराज यशोदाई तर घाबरून गेल्या. आणि तेवढ्यामध्येच सुंदर महाराज काय म्हटलेलं आहे, नंद बाबा तिकडनं आले. हा सर्व काय करते आहे, सर्वाला बाजूला करत करत ज्या वेळेला आले, पाहिलं तर भयंकर ही पूतना दिसली. काय प्रकार आहे म्हणे हा. सांगितलं म्हणे नंद बाबा, ही तर आपल्या कान्हाला मारण्याकरता आली होती, परंतु आपल्या कान्हाचं संरक्षण आज खरंच भगवंतांनी केलं. नंद बाबांनी सांगितलं की चला हिचा अंत्यसंस्कार करा. लगेच महाराजांचा अंत्यसंस्कार केला, शरीराचे अनेक तुकडे करून. आणि ज्यावेळेला हिचं शरीर जळायला लागलं त्यावेळेला 6 कोसपर्यंत चंदनासारखा सुगंध यायला लागला हिच्या शरीरात. ऐका महाराज, जी अपवित्र अपवित्र होती, तिला भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे काय झालं, पवित्र झालेली आहे महाराज. चला, आणि पुतनाला ती सद्गती दिली भगवंतानी की जी पुढे यशोदा मातेला मिळणार आहे. म्हणून ऐका महाराज, सुखदेव भगवान या लीलेच्या प्रसंगामधून सांगतात, अहो बकीयम सनकाल कूटम जिगांसया पायदप्य साधी
सच्चिदानंदतुल्यं संवादयालुं शरणं व्रजेम. म्हणे ऐका, जी भूक नामावशी भगवंताला मारण्याकरता आली होती, तिला भगवंताने ती सद्गती दिली, तिची पुढे यशोदा आईला येणार आहे. म्हणून या त्रैलोक्यामध्ये आमच्या भगवंतासारखा दुसरा कोणता देव दयाळू आहे की ज्या देवाला आपण शरण जावं महाराज. सुंदर म्हणून शरण जावं तर या प्रभूला. चला, नंतर महाराज आता भगवंत मोठे व्हायला लागले, दिवस जायला लागले, 1 वर्षाचे झाले आणि भगवंत स्वतःच कडावर झाले. जसे स्वतःच कडावर झाले भगवंत, यशोदा आईला एवढा आनंद झाला, म्हणजे माझा कान्हा स्वतःच कडावर झाला, माझा कान्हा स्वतःच कडावर झाला, 1 वर्षाचा झाला. म्हणून यशोदा आईने काय केलं, वाढदिवस ठेवला. अनेक महाराज गोप गोपिकांना वाढदिवसासाठी बोलविलं. भगवंताला गाड्याच्या खाली पायना टाकून त्या गाड्यामध्ये टाकलं. सर्वांचं स्वागत करण्याकरता आई गेल्या आणि याच वेळेला कंसाने नंतर शकटासुर नावाचा दैत्य भगवंताला मारण्याकरता पाठविला होता. भगवंताने महाराज त्या गाड्याला लाथ मारली आणि जशी त्या गाड्याला लाथ मारली, कडाड असा आवाज झाला. संपूर्ण गाडा महाराजाचे तुकडे तुकडे झाले आणि शकटासुर जो आहे हा गतप्राण झाला. नंतर चला महाराज, आता जास्त वेळ नाही आपल्याकडे. भगवंत आता रांगायला लागले. काही दिवस गेल्यानंतर एवढं सुंदर रांगत होते. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, यशोदा आई सुंदर हात धरायच्या भगवंताचे. भगवंत तू चालत यायचे. अजून पूर्ण फाउंडेशन आलं नव्हतं पायाला. यशोदा आईने जसाही हात सोडला, ते गाडी समोर जायची, तू पटकन खाली पडायची. यशोदा आई महाराज टाळा वाचून वाचून हातात काय हसायचा. आता भगवंत थोडे मोठे झाले, एवढे चंचल होते महाराज बाबा. यशोदा आईची घाण होती सांभाळता. कोणत्या कुत्र्याजवळ जायचे, कुत्र्याच्या मुखामध्ये हातच टाकायचे. कुठे महाराज अग्नीजवळ जायचे तर अग्नीच हातात घ्यायचे. कुठे विहिरीजवळ जायचे तर वाकूनच पाळायचे. मोठे चंचल भगवंत होते. आणि चला, आता भगवंत महाराज 5 वर्षाचे बनलेले आहे. पेंड्या वाकड्या सुदामा मधुमंगल सुंदर मित्र भगवंताचे बनलेले आहेत. कदंब वृक्षाखाली सर्व बसले. भगवंत गालावर हात ठेवून सगळ्यांकडे पाहायला लागले. पण सारे गोपाळांनो, आपल्या या गोकुळामध्ये दही दुधाच्या नद्या वाहते नद्या, आणि तुम्ही सर्व असे उत्पत्ती छाप कार्य म्हणे कारण वाहते ना दही दुधाच्या नद्या, परंतु त्याचा आम्हाला काय उपयोग म्हणजे म्हणे कान्हा माहिती आहे तुला, अरे आम्हाला त्या आंबट ताकाशिवाय काही नाही भेटत. आणि असली जो माल आहे ना, असले माल ह्या सर्व आमच्या आई मथुरा नगरीमध्ये जातात आणि तिथे गॅरंटी देऊन विकतात.
माझ्या करत बाई माझ्या दुधात नाही काहीच नाही देत रे कान्हा. अरे तुम्हाला माहिती नाही, आई लोकांना प्रेमाने मागावं लागतं. प्रेमाने तुम्ही प्रेमाने मागितलं नसेल म्हणजे कान्हा भरपूर प्रेमाने मागितलं रे, पण नाही दिलं. खरंच मागितलं म्हणे हो, नाही दिलं म्हणे हो. मग एक काम करायचं म्हणे, काय करायचं? असं देत नाही ना तर चोरी करून खायचं म्हणे. कान्हा वेदामध्ये शास्त्रामध्ये चोरी करणं पाप सांगितलेलं आहे. पाप पण हे बघा, वेदाचा मी पाप आहे म्हणे आणि वेदाचा पाप सांगतो की माझ्यासोबत चोरी करणं पाप आहे म्हणे. ठीक आहे म्हणे. कान्हा गोपाळांचा अतिव विश्वास महाराज भगवंतावर होता. चला, भगवंताने महाराज नवनीत चौर्य मंडळ बनविलं, अध्यक्ष भगवंत बनले, सचिव बलराम दादाला बनविलं, काही CID बनविले, काही सदस्य बनविले. आणि चला म्हणे कान्हा तू मंडळ तर बनवलं राजाने, पण उद्घाटन कधी? म्हणे आज ठीक रात्री. किती वाजता? 3:30 वाजता. म्हणे ठीक आहे. चला महाराज, 3:30 वाजता बरोबर सर्वच्या सर्व गोपाळ आलेले आहे. आणि यशोदा आईने काय केलं होतं? भगवंताच्या अंगावर हात होता यशोदा आईचा. भगवंत घड्याळ पाहायला लागले म्हणजे 3:30 वाजले. माझे मित्र आले असेल, उठाव कसं? धक्का जर लागला तर आई उठेल ना, आई उठली तर आपल्याला जाता येणार नाही. म्हणून भगवंताने अंग चोरलं आणि महाराज अंग चोरून बरोबर पायथ्या काय म्हटलेला पाया करून निघाले. आईचा हात